असताना जनता की आवाज या दूरदर्शन चॅनलवाल्यांनी खास करून सप्त्यानिमित्त गावची माहिती घेण्यासाठी, सप्त्याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आले। त्यामुळं जनता की आवाज या चॅनलचं गावच्या वतीनं आणि आमच्या सप्त्याच्या कमिटीच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम मी पिंपरी गावच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। आमच्या या सप्त्याला राम जन्मभूमी, राम जन्मदिवस या दिवशी या सप्त्याला सुरुवात झाली आणि हनुमान जयंती झाल्या दुसऱ्या दिवशी काला आणि हनुमान जयंती दिवशी या ठिकाणी शक्तीचा जागर करून मोठ्या प्रमाणात गावपरू या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सप्ताह चांगल्या रीतीने पार पडला। या सप्त्यामध्ये लहान मुलापासून वयोवृद्ध, पुरुष स्त्री असतील, सर्व महिला असतील, माता भगिनी असतील, सर्व या ठिकाणी सामील होऊन सार्वजनिक उत्सव श्री समर्थ धोंडतात्या महाराज यांचा उत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे याही वर्षी हा उत्सव चांगल्या थाटामाटामध्ये साजरा होतोय। आज हनुमान जयंती या ठिकाणी सकाळी 4 वाजता श्री सद्गुरू धोंडतात्या महाराज यांचा रुद्राभिषेक करून त्यानंतर लगेच हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचा जन्म ज्यावेळेस होतो त्या टाईमला या हनुमानाचा या ठिकाणी या मंदिरामध्ये रुद्राभिषेक करण्यात आला। अशा पद्धतीने गावच्या वतीनं हा उत्सव जोरात चालतो आणि विशेष करून यावर्षी माननीय संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री यांनी आम्हाला हनुमान मंदिरासाठी 10 लाख रुपये निधी दिल्यामुळं पहिल्याचा जो या ठिकाणी हनुमानाचा जो मंदिर होतं ते पाडण्यात आलं, ते खराब झालं होतं, ते पडायला आलं होतं, ते मंदिर पाडण्यात आलं आणि त्या मंदिराला नवीन पुनर्जीवित करण्यासाठी बनसोडे साहेबांनी 10 लाख रुपयाचा निधी आम्हाला दिला आणि त्यामध्ये गावचा काही वाटा त्यामध्ये सामील करून या ठिकाणी जवळपास 20-1 लाख रुपयाचं मंदिर या ठिकाणी उभा टाकलेलं आहे आणि त्याच मंदिरामध्ये या ठिकाणी हनुमान जयंती साजरी झाली। त्यामुळं गावच्या वतीनं या ठिकाणी रुद्राभिषेक करून आणि ही जे गाव जेवणाची जी पद्धत आहे दरवर्षाप्रमाणे गव्हाची खीर आणि भात-वरण या ठिकाणी महाप्रसाद होतो। आता या ठिकाणी शक्तीचा कार्यक्रम संपलेला आहे, आरती झालेली आहे आणि या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। अशा पद्धतीनं दरवर्षी चालतो आणि याही पुढे चालणार आहे आणि या सप्त्यामध्ये जन्मलेल्या लेकरापासून मरेपर्यंत वयोवृद्ध स्त्री असतील, पुरुष असतील, महिला असतील, माता असतील, भगिनी असतील, आमचे बंधू असतील, चुलते असतील, काका असतील, काकी असतील, सर्वजण या ठिकाणी सामील होऊन हा उत्सव जोमात आणि थाटामाटात साजरा करतात। या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो, त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि जनता की आवाज या चॅनलच्या वतीनं आमचे मित्र या ठिकाणी मुलाखत घ्यायला आलेले आहेत, त्यांचं पण या ठिकाणी गावच्या वतीनं, सप्त्याच्या कमिटीच्या वतीनं त्यांचेही जाहीर आभार मानतो।